31ची पार्टी आज आमची काकीकडे. काकी बनवणार आहे काहीतरी आज स्पेशल. सकाळची सुरुवात आमची अशी झाली, श्रियांसोबत मस्ती करता वेळेस तो मस्त विंडोवर बसून खेळत बसलेला आणि मग आम्ही काकीकडे गेलो संध्याकाळी. तर काकी सगळी तयारी करत होती जेवणाची. ते मस्त चिकन मॅरिनेट केलेलं आहे आणि ते बिर्याणीची काकी फोडणी देते, म्हणजे कांदा फ्राय करून घेते आणि ते करते. तर कुक काकी आहे, मी नाही आहे, मला एवढं नाही करता येणार आहे. काकी बनवते आज मस्त बिर्याणी आणि कोंबडी वडे आणि चिकन. तर तिघांसाठी इथे मी मस्त चहा ठेवला आहे काकीसाठी आणि आम्हा दोघांसाठी. काका कामावर आहे म्हणून आम्ही तिघांनी चहा मस्त एन्जॉय केला. आणि संध्याकाळी ना बाबूला अशी हुकी आली की मला बाईकवर राऊंड मारायला बाबा घेऊन चल. मग काय बाबा आणि श्रीयू दोघं जण मस्त रेडी झालेत आणि चाललेत बाईकवर राऊंड मारायला. तोपर्यंत इकडे आमचं सगळं जेवण रेडी झालेला आणि ही बाईकवर राऊंड मारायला इथेच गेली तर ती पोचली डीमार्टमध्ये. आणि डीमार्टमध्ये त्याने थंड आणि 2-3 वस्तू घरात संपलेल्या तर त्या घेऊन आल्या. आणि श्रेयन बाबू असा दमला तर मला म्हणतो आई पाणी दे आणि खाली बसून गेला. आणि मग आम्ही काकीकडे गेलो तर इथे मस्त रिलॅक्समध्ये आम्ही बसलो. आणि निकेशला एक काम मोठं दिलेलं आहे आम्ही, ते म्हणजे कोणतं तर कोशिंबीर बनवायचं. तर इथे मी सगळं साफ करून ठेवलेलं, काकडी गाजर वगैरे, आणि निकेश इथे मस्त सगळं कट करत बसलेला. सगळं आमचं डन झालं आणि पहिलं श्रियांना जेवण भरवायचं होतं. मग काय ही बघा आमची बिर्याणी, वाव एकदम भारी दिसते, कलरफुल. तर पहिली प्लेट श्रियांसाठी काढली ते मी बिर्याणीची आणि श्रियान बाबूला मस्त जेवण दिलं. आणि नंतर आम्ही सगळे जेवायला बसलो. आणि ते मस्त थोडंसं थंडा होता आमच्या, म्हणजे थम्सअप होता आम्हाला प्यायला. आणि ते कोंबडी वडे, चिकन आणि बिर्याणी, मस्त आमचं सगळ्यांचं रात्रीचं जेवण झालं काकीच्या घरामध्ये. आणि जेवल्यावर श्रियान मागतोय मला सोप पाहिजे. मग काकाने त्याला सोप दिली आणि ते सोप खात बसला श्रियान. खूप वेळ आम्ही रात्री मस्त गप्पा व गोष्टी करत बसलेलो. आणि मग आम्ही घरी आलो आमच्या. आणि इथे निकेश म्हणतो मला बिर्याणी खूप जास्त झालेली आहे, मी झोपतोय म्हणून. तर अशी आमची आजची संध्याकाळ गेलेली आहे आणि मस्त मजा आली. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.